हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिस विल बी लेक्चर नंबर 2. ठीक आहे, लेक्चर नंबर 2 म्हणण्यापेक्षा लेक्चर नंबर 1 म्हटलेलं परवडतं, कारण इथून आता ऍक्च्युअल आपला सिलेबस चालू होतोय. ठीक आहे, सो पहिली कन्सेप्ट, ठीक आहे, एसी मशीन. ठीक आहे, आणि त्या एसी मशीनचं क्लासिफिकेशन. ठीक आहे, 3 फेज एसी मशीन आणि त्याचं क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता एसी मशीन म्हणजे काय, पहिली ही गोष्ट. ठीक आहे, तर जी काही एसी सप्लायवर चालणारी ज्या मशीन आहे त्या एसी मशीन झालं. ठीक आहे, एसी सप्लायवर चालणारी मशीन म्हणजे एसी, डीसी सप्लायवर चालणारी मशीन म्हणजे डीसी. आपण आपल्या आजूबाजूला ज्या काही मशीनी पाहतो, ठीक आहे, मग आपल्या घरात असो, कॉलेजमध्ये असो की इंडस्ट्रीमध्ये असो, सगळ्या काय आहे, एसी मशीन आहे. डीसी क्वचितच कुठेतरी असतं, कारण डीसी सप्लाय सगळीकडे नाहीये. ओके, सो सगळ्या मशीन कोणत्या आहे, एसी मशीन आहे, जिथंही आपण पाहूया. ठीक आहे, मग त्याचं क्लासिफिकेशन कसं करायचं मित्रांनो, बघा आता तुम्ही पायचार्ट बनवून क्लासिफिकेशन करू शकता, किंवा बाबा मी बघा या टेबलच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलं, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. मी तुम्हाला काय करतो, हे ज्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला दिलं हे एक्सप्लेन करतो, नंतर तुम्ही स्वतःहून ट्री डायग्राम बनवू शकता. ट्री डायग्राम तुम्हाला कळतं ना, अशा टाईपचं. ठीक आहे, की बाबा एसी मशीन. ठीक आहे, एसी मशीन मध्ये मग 2 टाईप. ठीक आहे, सिंक्रोनस मशीन, इंडक्शन मशीन. ठीक आहे, सिंक्रोनस मशीन मध्ये सुद्धा मग 2 असतात, जनरेटर, मोटर. ठीक आहे, इंडक्शन मशीन मध्ये सुद्धा जनरेटर, मोटर. नंतर त्या मोटर मध्ये किती टाईप आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे असं तुम्ही ट्री डायग्राम बनवू शकता. गॉट इट. ठीक आहे, 2 मार्काचा जनरली क्वेश्चन येतो, त्याच्यामुळे ह्याच्यावर खूप जास्त वेळ मी वाया घालणार नाही मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग डिटेल मध्ये आपण सांगून देऊया. ठीक आहे, मोर दॅन सफिशियंट म्हणजे जेवढ्या कॅटेगरी आहे किंवा जेवढं क्लासिफिकेशन आहे ते सगळं क्लासिफिकेशन आपण तुम्हाला इथं देऊया. ओके, ना पहिली गोष्ट जी मशीन आहे, ठीक आहे, मशीन म्हणजे मोटर होत नाही. ठीक आहे, मशीन म्हणजे मोटर प्लस जनरेटर. ठीक आहे, किंवा बाबा बघा आपल्या एखादा थर्मल पॉवर प्लांट आहे, थर्मल पॉवर प्लांट मधले जे जनरेटर आहे त्याला सुद्धा आपण मशीनच म्हणतो. किंवा आपल्या घरामध्ये जी फॅन मध्ये मोटर आहे त्याला सुद्धा आपण मशीन म्हणतो, बरोबर आहे की नाही. ओके, सो मशीन झाला जनरल वर्ड. ठीक आहे, त्याच्यामध्ये येतात 2 टाईप, जनरेटर आणि मोटर. ओके, म्हणजे अकॉर्डिंग टू फंक्शन आपण कसं डिवाइड करणार त्याला, बेस्ड ऑन फंक्शन. म्हणजे त्याचं काम काय आहे, जनरेटर म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारा, मोटर म्हणजे, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीचा यूज करून काय करणारा, मेकॅनिकल पॉवर तयार करणारी मशीन म्हणजे मोटर. ओके, सो मोटर आणि जनरेटर, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, चला तुम्हाला ते 3 फेज 3 इडियट्स मधला डायलॉग आठवतो का. 3 इडियट्स जर तुम्ही पाहिलेले असेल तर त्याच्यामध्ये, ठीक आहे, किंवा ते सगळे पिऊन वगैरे म्हणजे धिंगाणा करून रात्री म्हणजे क्लासरूम मध्ये येऊन झोपून जाता, क्लास सुद्धा चालू होतो आणि नंतर मग ते उठता वगैरे आणि त्याला म्हणजे, ठीक आहे, टीचर विचारतो की बाबा इंडक्शन मोटरची डेफिनेशन सांग, ती भूम 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 करतो, राईट ना, म्हणजे मोटर. ठीक आहे, ह्या टाईपची मोटर. ठीक आहे, मोटर काय करते, इलेक्ट्रिसिटीचा यूज करून मेकॅनिकल पॉवर जनरेट करते, बरोबर आहे. ठीक आहे, सो अकॉर्डिंग टू फंक्शन 2 टाईप आहे, मोटर आणि जनरेटर. दोन्हीला आपण काय म्हणतो, मशीनच म्हणतो. गॉट इट. ठीक आहे, चला आता मोटर मध्ये आणि जनरेटर मध्ये बघा, मोटर सिंक्रोनस मोटर सुद्धा असते, इंडक्शन मोटर सुद्धा असते, जनरेटर सिंक्रोनस जनरेटर सुद्धा असतो, इंडक्शन जनरेटर सुद्धा असतो. ओके, सो प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन नुसार म्हणजे आपण 2 टाईप पाडलेले आहे मशीनचे, सिंक्रोनस मशीन आणि इंडक्शन मशीन. ठीक आहे, सिंक्रोनस आणि इंडक्शन काय मेन फरक असतो दोघांमध्ये ते तुम्हाला नंतर पुढे कळेलच, कारण इंडक्शन मोटर आणि सिंक्रोनस मोटर आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, सिंक्रोनस जी असते मित्रांनो ती कॉन्स्टंट स्पीड मोटर असते, इंडक्शन व्हेरिएबल स्पीड असते. हा सगळ्यात मोठा फरक आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून बराच फरक आहे, ते आपल्याला नंतर समजेल. ओके, पण 2 मेन टाईप असतात, सिंक्रोनस आणि इंडक्शन. सो ऑपरेशन नुसार 2 टाईप, सिंक्रोनस आणि इंडक्शन. ठीक आहे, नंतर बेस्ड ऑन फेज सप्लाय म्हणजे किती फेज आहे. ठीक आहे, सो 3 फेज मोटर आणि सिंगल फेज मोटर अशा 2 टाईपचे असतात. जसं की आपल्या घरामध्ये जेवढ्या काही मोटरी आहे मित्रांनो, फॅन असो, एसीचा मोटर असो, रेफ्रिजरेटरची मोटर असो, मिक्सरची असो, सगळ्या काय आहे, सिंगल फेज मोटर आहे. कशा माहित, कारण घरामध्ये सिंगल फेज सप्लाय येतो, सिंगल फेज वर चालता म्हणजे सिंगल फेज मोटर. आणि 3 फेज मोटर म्हणजे शेतातली जी मोटर असते मित्रांनो, मोठी असते ना, 3 फेज वर काम करते, राईट ना. ओके, जी म्हणजे मोठ्या मोठ्या गिरणी असतात 3 फेज वर काम करतात, ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतात 3 फेज मोटर असतात, रेल्वेमध्ये जे खाली आहे ना लोकोमोटिव्ह मध्ये मोटरी लागलेल्या त्या सुद्धा 3 फेज मोटर असतात. ओके, सो 3 फेज आणि सिंगल फेज 2 कॅटेगरी पडतात अकॉर्डिंग टू टाईप ऑफ सप्लाय. ठीक आहे, कोणत्या टाईपचा आपण सप्लाय देतो किंवा आपल्या सप्लाय मध्ये किती फेज अवेलेबल आहे.
नंतर बेस्ड ऑन स्पीड, ठीक आहे, कॉन्स्टंट स्पीड मोटर असते आणि व्हेरिएबल स्पीड. कॉन्स्टंट स्पीड म्हणजे सिंक्रोनस मोटर आणि व्हेरिएबल म्हणजे इंडक्शन मोटर. ओके, सो स्पीड वर जर आपण कॅटेगरी म्हणजे हे केलं, त्याला क्लासिफाय केलं तर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल. नंतर बेस्ड ऑन रोटर कन्स्ट्रक्शन. आता रोटर कन्स्ट्रक्शन वर जर पाहिलं आपण तर बघा, सिंक्रोनस मशीन मध्ये सुद्धा दोन टाईपचे रोटर असतात, इंडक्शन मोटर मध्ये सुद्धा दोन टाईपचे रोटर असतात. रोटर, ठीक आहे, रोटर म्हणजे आतमधला पार्ट, ठीक आहे, जो रोटेट होतो, आणि बाहेरचा पार्ट म्हणजे स्टेटर. ओके, सो दोन टाईपचे रोटर इंडक्शन मशीन मध्ये कोणते असतात? स्क्वेरल केज आणि स्लिप रिंग. ठीक आहे, स्क्वेरल केज आणि स्लिप रिंग. स्लिप रिंगलाच वाउंड रोटर सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, हे आपल्याला पाठवून जाईल, म्हणजे तुम्हाला सध्या नवीन वाटत असेल पण नंतर ते पाठवून जाईल तुम्हाला. ओके, सो हे झाले इंडक्शन मोटर मधले दोन टाईप, ठीक आहे, किंवा इंडक्शन मशीन मधले दोन टाईप ऑफ रोटर. सिमिलरली सिंक्रोनस मशीनचे सुद्धा दोन टाईप पडतात, सॅलिएंट पोल रोटर आणि सिलेंड्रिकल रोटर. ओके, सो हे झाले सिंक्रोनस मशीन मधले दोन रोटर किंवा सिंक्रोनस मशीनचे दोन सब टाईप. ठीक आहे, सिंक्रोनस मशीन दोन टाईपचे असतात, सॅलिएंट पोल सिंक्रोनस मशीन आणि सिलेंड्रिकल रोटर सिंक्रोनस मशीन. सिमिलरली इंडक्शन सुद्धा स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर अशा दोन टाईप असतात. गॉट इट मित्रांनो? सो हे झालं अकॉर्डिंग टू रोटर कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट आहे बेस्ड ऑन एक्साइटेशन. नाव एक्साइटेशनची गरज कुठं पडते? सिंक्रोनस मशीन मध्ये पडते. ठीक आहे, ते तुम्हाला नंतर कळेल की एक्साइटेशन काय असतं. ठीक आहे, ते काय करतं, राईट ना. जसं डीसी मोटर मध्ये असतं ना मित्रांनो, डीसी मोटर मध्ये आपण काय करतो, असे पोल घेतो, राईट ना, आणि पोलचा उपयोग करून काय करतो, फ्लक्स तयार करतो. म्हणून फ्लक्स तयार करतोय म्हणजे आपण काय करतोय, एक्साइटेशन तयार करतोय. सो सिंक्रोनस मशीन मध्ये सुद्धा आपल्याला एक्साइटेशन तयार करावं लागतं, आणि त्याच्यानुसार त्याची काही टाईप आहे, जसं की सेपरेटली एक्साइटेड, सेल्फ एक्साइटेड किंवा परमनंटली मॅग्नेट एक्साइटेड. ओके, हे तिन्ही टाईप आपल्याला कळेल जेव्हा आपण सिंक्रोनस मोटरला स्टडी करूया. गॉट इट मित्रांनो? ठीक आहे, चला पुढं. बेस्ड ऑन स्टार्टिंग मेथड. ठीक आहे, की बाबा इंडक्शन मोटर जी असते ती सेल्फ स्टार्ट असते, म्हणजे त्याला सप्लाय दिला स्टार्ट होऊन जाते. पण सिंक्रोनस मोटर सेल्फ स्टार्ट नसते, म्हणजे त्याला स्टार्ट करावं लागतं, त्याला धक्का द्यावा लागतो, असं तुम्ही समजा. ठीक आहे, इंडक्शन मोटरला धक्का द्यायची गरज नाही, सिंक्रोनस मोटरला धक्का द्यावा लागतो. धक्का द्यावा लागतो म्हणजे दुसऱ्या मोटरची हेल्पने त्याला स्टार्ट करावं लागतं. त्याच्यामुळं सेल्फ स्टार्टेड, नॉन सेल्फ स्टार्टेड, राईट ना. सेल्फ स्टार्टेड कोण आहे? इंडक्शन मोटर. आणि सिंक्रोनस मोटरला आपल्याला स्टार्ट करावं लागतं, म्हणजे सेल्फ स्टार्टेड आहे का? मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवलं जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकता. ठीक आहे. नंतर बेस्ड ऑन ऍप्लिकेशन, की बाबा ती कुठे यूज होते, त्याचा काम काय आहे किंवा ती यूज कुठे होते. ओके, सो बघा, ज्या डोमेस्टिक एसी मशीन आहे म्हणजे घरामध्ये यूज होणाऱ्या मशीन, ठीक आहे, पॉवर प्लांट मध्ये यूज होणारे एसी मशीन, म्हणजे जे मोठे मोठे पॉवर प्लांट म्हणजे जिथं काय होते, आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, मग तिथं ज्या मशीन यूज होत्या मित्रांनो, ठीक आहे, त्या म्हणजे सिंक्रोनस मशीन असतात, मोठ्या मोठ्या सिंक्रोनस जनरेटर असतात, असं आपण म्हणूया. कोणत्या मशीन असतात? सिंक्रोनस जनरेटर. आपल्या घरामध्ये डोमेस्टिक एसी मशीन जे आहे, ठीक आहे, ते असतात सिंगल फेज एसी मोटर असतात. कोणते असतात? सिंगल फेज एसी मोटर किंवा इंडक्शन मोटर असं म्हणू शकतो. सिंगल फेज इंडक्शन मोटर कुठं यूज होता? आपल्या घरामध्ये, त्याला डोमेस्टिक एसी मशीन म्हणतात, राईट ना. इंडस्ट्रीमध्ये कोणते यूज होता? इंडस्ट्रीमध्ये यूज होता 3 फेज इंडक्शन मशीन किंवा इंडक्शन मोटर यूज होते आपल्या इंडस्ट्रीमध्ये. ट्रॅक्शन म्हणजे रेल्वेमध्ये ज्या यूज होणाऱ्या, रेल्वेचं जे इंजिन आहे त्याच्यामध्ये कोणती मशीन यूज होते, तर त्याच्यामध्ये 3 फेज अगेन इंडक्शन मोटर यूज होते. ओके, नंतर रिन्युएबल एनर्जी मशीन. रिन्युएबल एनर्जी मशीन म्हणजे काय? बघा,
आपलं जे विंड आहे ना, विंड, ठीक आहे, जे विंड पॉवर प्लांट असतं मित्रांनो, पवनचक्की तुम्ही पाहिलेली असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये जी मोटर असते किंवा त्याच्यामध्ये जी मशीन असते तो इंडक्शन जनरेटर असतो. सो इथं यूज होतो 3 फेज इंडक्शन जनरेटर. गॉट इट मित्रांनो. सो जे इंडक्शन मोटर असो, इंडक्शन जनरेटर असो, ठीक आहे, 3 फेज, सिंगल फेज, अगेन सिंक्रोनस मशीन असो, सिंक्रोनस जनरेटर असो, हे सगळ्यांचा उपयोग म्हणजे कशा पद्धतीने होतो ते आपण सांगितलं. म्हणजे अकॉर्डिंग टू, बेस्ड ऑन ऍप्लिकेशन ह्याला आपण डिवाइड करू शकतो. नंतर आहे बेस्ड ऑन कुलिंग मेथड. आता ह्या 2-3 टाईप एवढ्या इम्पॉर्टंट नाहीये मित्रांनो. कुलिंग कशी होते किंवा माउंटिंग कशी आहे, इन्स्टॉल कसं करतो आपण त्याला, ठीक आहे, पण तरी सुद्धा सांगतो. समजा छोटे छोटे मटेरियल असतात ते एअर कूल होऊन जातात, यामध्ये वेगळी कुलिंगची गरज पडत नाही, ठीक आहे. नंतर मोठ्या मशीनला हायड्रोजन कुलिंग आपल्याला करावं लागतं. काही मशीन मध्ये वॉटर कुलिंग असते, काही मध्ये ऑइल कुलिंग सुद्धा असते मित्रांनो, ठीक आहे, ऑइल कुलिंग. सो जशी जशी मोटरची कॅपॅसिटी वाढते ना मित्रांनो, तर आपल्याला ऑइल किंवा वॉटर किंवा हायड्रोजन यूज करावं लागतं. छोट्या मोटरीमध्ये ह्या सगळ्यांची गरज पडत नाही, ठीक आहे. एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आपला मिक्सर आहे घरामधली, त्याच्यामध्ये काही कुलिंगची गरज पडते का आपल्याला? नाही, ठीक आहे. त्याला थोड्या वेळासाठी ठेवून द्या, तो ऑटोमॅटिक काय होतो, कूल होऊन जातो, ठीक आहे. सो एअर कूल आहे असं आपण म्हणूया, बरोबर आहे. पण जे जनरेटर वगैरे असतात, ठीक आहे, मोठ्या मोठ्या पॉवर प्लांट मधले, ते भल्या मोठ्या मोठ्या मशीन असतात, ते ऑटोमॅटिक कूल होत नाही, त्याला कूल करावं लागतं. म्हणजे ऑइल यूज करा, वॉटर यूज करा किंवा दुसरं काही यूज करा, ठीक आहे. नंतर बेस्ड ऑन माउंटिंग, म्हणजे त्याला इन्स्टॉल कसं केलंय, कशावर ठेवलंय तुम्ही, ठीक आहे. हे 3 टाईप आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट नाहीये. जसं फूट माउंटेड, फ्लेंज यूज करता बघा, अशा मोठे मोठे फ्लेंज असतात, ठीक आहे, किंवा व्हर्टिकली माउंटेड, खूप जास्त यूज नाहीये. पण माउंटेड म्हणजे कसे माउंट करतो किंवा कसं इन्स्टॉल करतो त्या मशीनला, त्याच्यानुसार सुद्धा टाईप पडतात. ओके. आता हे जेवढे टाईप आपण 10 टाईप पाहिले मित्रांनो, ठीक आहे, म्हणजे जनरली हे एसी मशीन मध्ये सिंक्रोनस आणि इंडक्शन मोटरचे टाईप आहे मित्रांनो, ठीक आहे, सिंक्रोनस आणि इंडक्शन. आता याच्या व्यतिरिक्त काही स्पेशल मशीन असतात, त्याला सुद्धा आपण एसी मशीन म्हणूया, ठीक आहे. म्हणजे एसी मशीन मध्ये 3 कॅटेगरी, ठीक आहे. एसी मशीन मध्ये 3 कॅटेगरी, एक इंडक्शन, एक सिंक्रोनस आणि एक स्पेशल मशीन, ठीक आहे, एक स्पेशल. स्पेशल मशीन मध्ये मग कोणत्या कोणत्या मशीन असतात? जसं सर्वो मोटर स्पेशल मोटर आहे, ठीक आहे, स्टेपर मोटर, युनिव्हर्सल मोटर, लिनियर इंडक्शन मोटर, रिलक्टन्स मोटर, परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर, ठीक आहे. हे सगळे एसी मशीनचे टाईप आहे आणि हा काय आहे, स्पेशल मशीन आहे. म्हणजे ठीक आहे, वेगळ्या मशीन आहे आपल्या इंडक्शन आणि सिंक्रोनस पेक्षा. आता स्पेशल का म्हटलं जातं ह्याला? कारण ह्याचं जे ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन पाहून डिझाईन केलं जातं मित्रांनो. जसं की स्टेपर मोटर आहे, फॉर एक्झाम्पल, स्टेपर मोटर अशी कंटिन्युअसली रोटेट होत नाही आपल्या फॅन सारखी. ती कशी रोटेट होते माहितीये का? थांबते थांबते थांबते, म्हणजे स्टेप घेतली थांबली, स्टेप घेतली थांबली, स्टेप घेतली थांबली, जसं आपल्या घड्याळीचा काटा असतो. कळतंय ना तुम्हाला? ओके. स्मूथपणे तो रोटेट होत नाही, स्टेप मध्ये रोटेट होतो. ओके. सो तशी स्टेपर मोटर असते. म्हणजे हे सगळ्या मोटर काय आहे, ऍप्लिकेशन नुसार डिझाईन केलेलं असतात, त्याच्यामुळे ह्याला स्पेशल मोटर म्हटलं जातं. कळालं तुम्हाला? ओके. आता हे जे काही कन्सेप्ट घेतले आपण, फक्त 2च मार्काची येते. म्हणजे क्लासिफिकेशन तुम्ही 3-4 पॉईंट 5 पॉईंट लिहिले तरी चालतं, ठीक आहे. एवढे सगळे 11 पॉईंट ध्यानात ठेवायची तुम्हाला गरज नाहीये, पण तुमच्या नॉलेजसाठी ध्यानात ठेवा. 2 मार्काचा येतो. किंवा तुम्ही छोटासा पाय चार्ट बनवू शकता अशा पद्धतीचा. आता मी तुम्हाला म्हणजे गुगलमध्ये मला जे काही भेटलं ते मी तुम्हाला इथं देऊन दिलं, पण याच्या व्यतिरिक्त बघा आपण म्हणजे खूप डिटेलमध्ये कंटेंट घेतलेला आहे. तो ते कंटेंट जे घेतलं ना आपण, ते तुम्ही ध्यानात ठेवा. पायचार्ट मध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे इथं आलेल्या नाहीये, किंवा ह्या ट्री डायग्राम मध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या नाहीयेत. गॉट इट मित्रांनो? ओके. सो त्या तुम्ही ध्यानात ठेवा, ते जास्त सफिशियंट आहे. हे फक्त तुमच्या म्हणजे बाबा तुमच्या नोटसाठी मी हे मटेरियल काढलेलं आहे, किंवा हे ट्री डायग्राम मी ऍड केलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नाहीये. जसं की इथं बघा एसी मशीनचं म्हणजे इथं दिलेलं आहे, एसी मशीन मध्ये सिंक्रोनस दिलंय त्यांनी, ठीक आहे. नंतर असिंक्रोनस, ठीक आहे. सिंक्रोनस असिंक्रोनस मध्ये सुद्धा टाईप असतात, ठीक आहे. असिंक्रोनस म्हणजे इंडक्शन, इंडक्शन मध्ये सुद्धा टाईप आहे, सिंगल फेज, 3 फेज. ह्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा स्क्वेरल केज आहे आणि नंतर स्लिप रिंग आहे, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे टाईप आहे, हे तुम्हाला माहित आहे. सो ट्री डायग्राम मी आता एक्सप्लेन करत बसत नाही, कारण ऑलरेडी 2 मार्काचाच क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो आला तर, आणि भरपूर काही गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहे, ठीक आहे. चला आता दुसरी गोष्ट, इंडक्शन मशीन आपण शिकवत आहोत किंवा एसी मशीन आपण शिकवत आहोत, ठीक आहे. सो एसी मशीन काय असतं हे आपल्याला समजलं, की बाबा एसी सप्लायवर चालते. एसी मशीनचं काय इम्पॉर्टन्स आहे, किंवा एसी मशीनच आपल्याला का बरं दिसतं सगळीकडे, ठीक आहे. आपण जिथं सुद्धा जाऊया,
आपली इलेक्ट्रिकल कार असो, ठीक आहे, आपलं रेल्वे असो, आपल्या घरातल्या मोटरी असो, इंडस्ट्रीमध्ये असो, कुठंही जा तुम्ही, तुम्हाला जवळपास 80-90% जवळपास एसी मशीन दिसणार, ठीक आहे, किंवा इंडक्शन मोटरच दिसणार सगळीकडे. का बरं असं, का बरं सगळीकडे एसी मशीन असता, का बरं इंडक्शन मोटरच असता, काय त्याच्या मागचं कारण काय आहे, तर त्याच्या मागचं हे सगळं कारण आहे. ठीक आहे, 1 मिनिट द्या मला. मग काय इम्पॉर्टन्स आहे, का बरं सगळीकडे एसी मशीन असता. पहिली गोष्ट बघा, आपलं जे इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन सगळ्या गोष्टी होता एसी मध्ये, डीसी मध्ये कुठंच होत नाही. डीसी मध्ये थोडंफार ट्रान्समिशन आपल्या इंडियामध्ये आहे, त्याला HVDC आपण म्हणतो, पण जेवढं काही सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या एसी मध्ये आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जिथं जनरेट होते, आपल्या घरामध्ये जो सप्लाय येतो सगळा एसी आहे, राईट ना. आपल्या घरामध्ये एसी आहे, इंडस्ट्रीमध्ये जाणारा सप्लाय एसी आहे. मग जर अवेलेबल सप्लाय जर एसी असेल तर आपण मोटर कोणती विकत आणणार, एसी मोटर विकत आणणार, बरोबर आहे की नाही. येस, ओके. सो दॅट्स वाय एसी मोटर असते. त्याच्या व्यतिरिक्त फक्त एकच रिझन नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर काही रिझन आहे. काय रिझन आहे मग, तर बघा, जी इंडक्शन मोटर आहे ना मित्रांनो, ठीक आहे, ती रोबस्ट असते, म्हणजे एकदम स्ट्रॉंग असते. कुठेही टाका, पाण्यात टाका, ठीक आहे, चिखलात टाका, कुठेही काम करते, म्हणजे स्ट्रॉंग असते, रोबस्ट असते. त्याचा परफॉर्मन्स खूप भारी आहे, त्याची इफिशियन्सी खूप छान आहे, त्याच्यामध्ये लॉसेस कमी आहे मित्रांनो. ठीक आहे, ती रगड कन्स्ट्रक्शन आहे त्याचं एकदम, ठीक आहे, म्हणजे बाबा स्ट्रॉंग आहे ती एकदम. ठीक आहे, कोणत्याही कंडिशन मध्ये ती ऑपरेट होऊ शकते. त्याची साईज खूप कॉम्पॅक्ट असते कम्पेअर टू डीसी मोटर. म्हणजे हे सगळे कारण आहे. ओके. सो सुरुवातीला बघा, जेव्हा एसी सप्लाय नव्हता ना, डीसी मोटरच वापरायचे सगळे लोक. इव्हन तो जे लोकोमोटिव्ह असताना किंवा जे रेल्वे आहे त्याच्यामध्ये सुद्धा डीसी सिरीज मोटर युज केली जायची. पण आता सगळीकडे 3 फेज इंडक्शन मोटर किंवा सिंगल फेज इंडक्शन मोटर युज होते. ओके. सो एक तर आहे, म्हणजे 1 नंबर ह्याच्यामध्ये लिहा, अवेलेबिलिटी ऑफ सप्लाय. ठीक आहे, अवेलेबिलिटी. ठीक आहे, एसी सप्लाय सगळीकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळं. दुसरं आहे बाबा, आपली जी एसी मोटर आहे त्याची इफिशियन्सी खूप जास्त असते कम्पेअर टू डीसी मोटर. ठीक आहे, त्याचं जे डिझाईन आहे ते सिंपल आहे एकदम आणि रगड कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, रगड कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे, ठीक आहे, कॉम्पॅक्ट आहे, स्ट्रॉंग आहे, कुठेही टाका, ठीक आहे, काम करेल. त्याच्यामध्ये खूप जास्त मेंटेनन्स येणार नाही, त्याच्यामध्ये खूप जास्त फॉल्ट येणार नाही. ठीक आहे, मेंटेनन्स खूप जास्त करणार नाही, म्हणजे रगड कन्स्ट्रक्शन आहे. लो मेंटेनन्स लागतं, रगड कन्स्ट्रक्शन आहे म्हणून लो मेंटेनन्स लागतं. ठीक आहे, इकॉनॉमिकल आहे फॉर लार्ज पॉवर ऍप्लिकेशन. ठीक आहे, इकॉनॉमिकल फॉर लार्ज, म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या मशीन आहेत त्या सुद्धा त्याची जी किंमत पाहिली तर म्हणजे इकॉनॉमिकल आहे. ठीक आहे, त्याच्याच सेम रेटिंगची जर डीसी मोटर घेतली तर आपल्याला महागडी पडेल. नेक्स्ट आहे इझी एसी पॉवर ट्रान्समिशन युजिंग ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आणि एसी पॉवर इझिली आपण काय करतो, ट्रान्समिट करू शकतो युजिंग ट्रान्सफॉर्मर. दॅट्स वाय सगळीकडे एसी पॉवर अवेलेबल आहे. एसी पॉवर अवेलेबल आहे त्याच्यामुळे एसी मोटर आपण यूज करतो. नेक्स्ट आहे वाइडली युज्ड इन इंडस्ट्री आणि पॉवर प्लांट. आणि जी ह्या एसी मशीन आहे, ठीक आहे, जसं पॉवर प्लांट मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, जेवढे पॉवर प्लांट आहे, मग ते हायड्रो असो, न्यूक्लिअर असो, थर्मल असो, सिंक्रोनस जनरेटर यूज होतो मित्रांनो. कोणता यूज होतो, सिंक्रोनस जनरेटर. आणि जे विंड पॉवर प्लांट असतात तिथं कोणता यूज होतो, इंडक्शन जनरेटर. म्हणजे एसी मशीन यूज होता सिम्पली, बरोबर की नाही. ओके. याच्या व्यतिरिक्त ज्या इंडस्ट्रीज आहे किंवा आपलं घर आहे, ह्या सगळ्यामध्ये कोणते यूज होता, इंडक्शन मोटर. ठीक आहे, नॉर्मल 3 फेज किंवा सिंगल फेज इंडक्शन मोटर. ओके. सो ही वाईडली यूज केली जाते, मग ती इंडस्ट्री असो किंवा पॉवर प्लांट असो किंवा डोमेस्टिक ऍप्लिकेशन साठी असो. रिलायबल आहे आणि लॉंग ऑपरेटिंग लाईफ आहे याची. ठीक आहे, जसं की तुम्ही फॅन पहा ना घरांचा, तुमच्या घरामध्ये एखाद्याच्या 10-10 वर्ष जुना फॅन असेल, म्हणजे ते खूप लॉंग लाईफ असते त्याची, चलत राहतो. ठीक आहे, घरचा फॅन कधी कधी असं होतं की बाबा 24 घंटे समर मध्ये फॅन चालू आहे पण खराब होत नाही. का, कारण इंडक्शन मोटर आहे. ठीक आहे, इंडक्शन मोटर म्हणजे एकदम लॉंग लाईफ असते, रगड कन्स्ट्रक्शन असतं. ठीक आहे, मेंटेनन्स एकदम कमी काढतं ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे हाय पॉवर रेटिंग साठी ही सुटेबल आहे. म्हणजे तुम्ही काही वॅट पासून ते किलो वॅट मध्ये, ठीक आहे, मोठ्या मोठ्या मशीनी म्हणजे 20, 25, 500, ठीक आहे, एवढ्या किलो वॅट मध्ये किंवा मेगा वॅट मध्ये तुम्ही काय करू शकता, त्याचं डिझाईन करू शकता. म्हणजे मोठ्या मोठ्या मशीन तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे, ती मशीन डीसी सोबत पॉसिबल नाहीये मित्रांनो.
डीसी सोबत जर खूप मोठी मशीन बनवायची म्हटल्यावर त्याच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येतात, पण इथं तसं काही नाहीये, तुम्ही मोठ्या मोठ्या मशीन बनवू शकता. चला ठीक आहे, म्हणजे मोटर तर तुम्ही छोटी पाहिली असेल, पण जर तुम्ही पॉवर प्लांट पाहिला ना मित्रांनो, कधी जर तुम्हाला मौका मिळाला किंवा कधी तुमची इंडस्ट्रियल व्हिजिट वगैरे असली कुठं, ठीक आहे, हायड्रो पॉवर प्लांटला वगैरे, तुम्ही पहा ती मोटर तुम्हाला अशी वाटेल की बाबा ही मोटर आहे की काय आहे, म्हणजे हे भली भली, म्हणजे तुमचं जे मोठं घर असेल ना त्या घरापेक्षा सुद्धा म्हणजे ती जास्त मोठी मोटर असते. म्हणजे ठीक आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या मोटर अवेलेबल आहे किंवा एक्झिस्ट करतात मित्रांनो, आपण पाहिलेलं नाहीये, पण पॉवर प्लांट मध्ये एवढे मोठे मोठे जनरेटर असतात, राईट ना. ठीक आहे, सो मोठी कॅपॅसिटी किंवा हाय पॉवर रेटिंग पॉसिबल आहे. ठीक आहे, इंडक्शन मोटर मध्ये सेल्फ स्टार्टिंग कॅपॅबिलिटी आहे, म्हणजे स्टार्ट करण्यासाठी वेगळं काही तुम्हाला ठीक आहे लागत नाही, सेल्फ स्टार्टिंग ह्याची होऊ शकते. ह्याची स्पीड कंट्रोल खूप छान असते मित्रांनो. एसी मोटर जी आहे ना ह्याची स्पीड कंट्रोल आपल्याला खूप छान पद्धतीने करता येते. इव्हन तो डीसी मोटर मध्ये सुद्धा स्पीड कंट्रोल करता येते, पण डीसी मोटर मध्ये वेगळे कॉम्प्लिकेशन आहे. एसी मोटर मध्ये म्हणजे जेव्हापासून आपल्याला व्हीएफडी अवेलेबल झालं, बघा व्हीएफडी एक डिव्हाइस आहे, ह्याला म्हटलं जातं व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, ठीक आहे, किंवा व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. ओके, फ्रिक्वेन्सीवर आपली स्पीड डिपेंड असते. बघा सिंक्रोनस स्पीड जी असते ती असते 120f डिवायडेड बाय पी, म्हणजे आपल्या मोटरची जी स्पीड आहे ती फ्रिक्वेन्सी लिंक्ड आहे. फ्रिक्वेन्सीला जर तुम्ही चेंज केलं सप्लाय फ्रिक्वेन्सीला, तर स्पीड तुमची चेंज होऊ शकते. आणि हा जो VFD आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस, हा काय करतो, आपल्या सप्लायच्या फ्रिक्वेन्सीला चेंज करतो. सप्लायची फ्रिक्वेन्सी चेंज केली तर आपली स्पीड सुद्धा चेंज होऊ शकते. म्हणजे स्पीड कंट्रोल आपल्याला व्यवस्थितपणे मिळू शकतो. कशामध्ये, आपल्या इंडक्शन मोटरमध्ये, राईट ना. जसं फॅनच पहा ना तुम्ही, फॅन मध्ये तर VFD सुद्धा आपण युज करत नाही, तरी सुद्धा फॅनची स्पीड आपल्याला पाहिजे तेवढी आपण करता येते, बरोबर आहे की नाही. ओके, सो स्पीड कंट्रोल इझी आहे. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट इन रिन्युएबल एनर्जी सिस्टम, कारण इंडक्शन जनरेटर आपण युज करतो विंड टर्बाइन मध्ये. आणि जे मॉडर्न इंडस्ट्री आहे आपली, ठीक आहे, किंवा इंडस्ट्रीचं मध्ये जे ऑटोमेशन आहे, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या भयानक टाईपच्या मोटर असतात, ठीक आहे, हे सगळं ऑटोमेशन करण्यासाठी आपल्याला एसी मशीनची खूप आवश्यकता आहे, किंवा एसी मशीन आपल्या बॅकबोन आहे, आपण असं म्हणूया की जी काही मॉडर्न इंडस्ट्रियल ऑटोमेशन आहे आपलं, जी काही आपली सिस्टम आहे त्याचं बॅकबोन आहे. म्हणजे ह्या एसी मशीन शिवाय आपलं काम होऊ शकत नाही असं आपण म्हणूया. जर आपण म्हणजे कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे गेलो ना मित्रांनो, तर इंडस्ट्रीमध्ये खूप भरभरून मोटरी असतात मित्रांनो, ठीक आहे. जवळपास तुम्ही म्हणा की 95% ज्या मोटर आहे किंवा 90% ज्या मोटर आहे ते आपल्याला इंडक्शन मोटर मिळेल. ठीक आहे, कुठंही जा, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जा तुम्ही, तुम्हाला इंडक्शन मोटरच तिथं मिळेल. क्वचितच अशा इंडस्ट्री असतील की बाबा जिथं डीसी मोटर किंवा वेगळी मोटर आपण युज करतोय, बाकी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये इंडक्शन मोटर युज आपण करतो. जवळपास 90% तुम्ही म्हणू शकता सगळीकडे आपल्याला इंडक्शन मोटरच मिळते. ओके, सो जर 2 मार्काचा क्वेश्चन आला आपल्याला की वाय एसी मोटर आर युज्ड, किंवा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एसी मोटर्स किंवा इंडक्शन मोटर, किंवा वाय इंडक्शन मोटर इज अ प्रेफर्ड किंवा युज्ड इन इंडस्ट्रीज, त्याचे सगळे कारण आपण आता डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, हे सगळे कारण तुम्ही याच्यामधले 4 जरी लिहिले 2 मार्कासाठी सफिशियंट आहे. ओके, चला पुढं. नाव इंडक्शन मोटर. आतापर्यंत आपण जे 2 टॉपिक कव्हर केले ते एसी मशीन बद्दल होते, जनरल डिस्कशन होतं. आता इंडक्शन मोटर बद्दल आपण डिस्कशन करूया. इंडक्शन मोटर, ठीक आहे, स्पेसिफिकली इंडक्शन मोटर किंवा 3 फेज इंडक्शन मोटर. ओके, इंडक्शन मोटर दिसायला कशी दिसते मित्रांनो, अशा पद्धतीने दिसते इंडक्शन मोटर, राईट ना. डिझाईन म्हणजे जे शेतातले पंप वगैरे असतात त्याची डिझाईन थोडी वेगळी असू शकते, असं काही नाहीये. ठीक आहे, ते थोडे म्हणजे वेगळ्या डिझाईनचे इंडक्शन मोटर असते, पण बाकी जे इंडक्शन मोटर असतात ते अशा पद्धतीने आपल्याला दिसतात. ओके, ह्याच्यामध्ये मेनली 2 पार्ट असतात, स्टेटर आणि रोटर. ठीक आहे, ते नंतर आपण पाहूया. इथं फक्त आपल्याला एक मोटर दिसते अशा पद्धतीने. ठीक आहे, सो ही आहे आपली इंडक्शन मोटर. ठीक आहे, आता बघा इंडक्शन मोटर जर काय आहे कोणी आपल्याला विचारलं तर सिंपली काय सांगणार आपण की बाबा एसी इलेक्ट्रिक मोटर आहे. ठीक आहे, इन विच इलेक्ट्रिकल पॉवर इज अ ट्रान्सफर्ड. ठीक आहे, इन विच इलेक्ट्रिकल पॉवर इज अ ट्रान्सफर्ड टू द रोटर बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विदाउट डायरेक्ट इलेक्ट्रिकल कनेक्शन. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या, पण ते तुम्हाला समजल्या नसतील.
ठीक आहे, ह्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे समजला नसेल. पहिली गोष्ट तर मोटर म्हणजे काय, नॉर्मल डेफिनेशन. मोटर म्हणजे काय, मोटर म्हणजे अशी एक मशीन आहे, सिंपल जर सांगितलं आपण, जी काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जी घेते, मेकॅनिकल आउटपुट देते किंवा मेकॅनिकल एनर्जी आउटपुटला देते. सिंपल डेफिनेशन. कोणीही विचारू तुम्हाला काय सांगायचं, मोटर म्हणजे काय, इलेक्ट्रिकल इनपुट घेते आणि आउटपुट मध्ये काय देते, मेकॅनिकल पॉवर देते किंवा मेकॅनिकल आउटपुट देते किंवा मेकॅनिकल एनर्जी देते. ओके, आता इंडक्शन मोटर म्हणजे काय, इंडक्शन मोटर म्हणजे ठीक आहे बाबा, इलेक्ट्रिकल मोटरच आहे, एसी मोटरच आहे, पण ही काय करते, इलेक्ट्रिकल पॉवर घेते, इलेक्ट्रिकल एनर्जी घेते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रिन्सिपलवर काम करते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रिन्सिपल म्हणजे काय की बाबा, जसं फॅराडेचा लॉ आहे, ठीक आहे, फॅराडेच्या लॉवर काम करते असं आपण म्हणूया. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी काय करणार, करंट फ्लो होणार, फ्लक्स तयार होणार, ते फ्लक्स काय करणार, ईएमएफ इंड्यूस करणार आणि त्याच्याद्वारे आपल्या रोटरमध्ये पॉवर जाणार आणि ती पॉवर मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे फॅराडेच्या लॉवर काम करते किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपलवर काम करते. ठीक आहे, विदाउट डायरेक्ट इलेक्ट्रिकल कनेक्शन. ठीक आहे, डायरेक्ट इलेक्ट्रिकल कनेक्शन म्हणजे जे स्टेटर आहे आणि रोटर आहे याच्यामध्ये डायरेक्ट इलेक्ट्रिकल कनेक्शन वगैरे काही नसतं. गॉट इट मित्रांनो. ओके, चला आता ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये कसंही लिहू शकता तुम्ही, किंवा तुम्ही पहिल्यांदा मोटरचे डेफिनेशन लिहा की मोटर म्हणजे इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल कन्व्हर्जन होतं. इंडक्शन मोटर मध्ये काय होतं मग ते तुम्ही लिहू शकता. गॉट इट. चला पुढं. आता याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, मग इंडक्शन मोटरचं बेसिक प्रिन्सिपल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर काम करते, म्हणजे फॅराडेच्या लॉवर काम करते असं म्हणूया. कारण फॅराडेचा लॉच कशावर बेस्ड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅराडेचा लॉ काय आहे मित्रांनो, फॅराडेचा लॉ म्हणजे एकदम सिंपल लँग्वेज मध्ये जर आपण सांगितलं तर फॅराडेचा लॉ काय आहे की बाबा, जर फ्लक्स आहे आणि एक कंडक्टर आहे, फ्लक्स आहे, कंडक्टर आहे, हा कंडक्टर सोबत जर फ्लक्स लिंक होत आहे, जो कंडक्टर सोबत लिंक होणारा जो फ्लक्स आहे, जर तो चेंज झाला तर कंडक्टर मध्ये काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. हा काय आहे, आपला फॅराडेचा लॉ आहे सिंपल भाषेमध्ये. ओके, सो फॅराडेच्या लॉवर काम करते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर आपली मोटर काय करते, काम करते. ओके, ह्याच्यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते एक, ज्याची स्पीड असते NS = 120 F/P. आता ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये आपण पाहणार आहे, पण जस्ट इंट्रो मी तुम्हाला सांगत आहे इंडक्शन मोटरचा. ठीक आहे, की इंडक्शन मोटरची डेफिनेशन सांगितली, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल फॅराडेज लॉ आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असते ज्याची स्पीड ही आहे. ओके, हे म्हणजे तुम्हाला मी वरून एक इंट्रोडक्टरी सांगत आहे किंवा इंट्रोडक्शन याचं देत आहे. बाकी ह्याच सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये आपण पाहणार आहे. ह्याचे दोन मेन पार्ट्स असतात, स्टेटर आणि रोटर. जर दोन भागामध्ये मी मोटरला डिवाइड केलं तर स्टेटर पार्ट वेगळा, मोटर पार्ट वेगळा. हे मुख्य पार्ट आहे, मेन पार्ट्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरेच पार्ट असतात, जसं इथं दिसतं तुम्हाला शाफ्ट वगैरे आहे, कव्हर आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण जर मेन पार्ट पाहिले, रोटर आणि स्टेटर आहे. ठीक आहे, बघा आता आपली इंडक्शन मोटर दिसते कशी, बघा अशी आपली इंडक्शन मोटर असते. आता इथं आपल्याला व्यवस्थितपणे सगळे पार्ट खूप चांगल्या पद्धतीने विजिबल आहे. राईट. ओके, सो इंडक्शन मोटर बघा, आता इथं सगळे आपण इंडक्शन मोटर खोलून काढली. ठीक आहे, सगळ्यात आतमध्ये असतो आपला हा रोटर. बघा हा काय आहे, रोटर आहे. सगळ्यात आतमध्ये काय असतो, रोटर असतो. अरे हे असं का होतंय, हा ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे हा काय आहे, रोटर आहे. ठीक आहे, रोटर आपला कनेक्ट असतो ऍक्च्युली लोडला. मग कशा थ्रू कनेक्ट असतो, शाफ्टच्या थ्रू, म्हणजे ह्याला म्हटलं जातं शाफ्ट. शाफ्टला आणि रोटरला कनेक्ट करण्यासाठी बेरिंग आपण यूज करतो. ठीक आहे, कोणत्या टाईपची बेरिंग असते, बॉल बेरिंग असते मित्रांनो. ठीक आहे, कधी जर तुम्ही फॅन वगैरे ओपन केलेला असेल तर तुम्हाला ती बॉल बेरिंग वगैरे दिसते, त्याच्यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे छरे असतात. ठीक आहे, सो बॉल बेरिंग आहे. ठीक आहे, हे कव्हर आहे, वेगळं काही नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर हा झाला आपला स्टेटर मित्रांनो. ठीक आहे, स्टेटर मध्ये सुद्धा हा बाहेरचा जो पार्ट आहे मित्रांनो, ठीक आहे, हा लोखंडाचा पार्ट असतो बाहेरचा. ठीक आहे, कास्ट आयरन फ्रेम आपण त्याला म्हणतो, फ्रेम आहे. ठीक आहे, बाहेरचा पार्ट कव्हर आहे म्हणजे असं आपण म्हणूया. ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये जो दिसतो हा स्टेटर आहे आपला. ठीक आहे, स्टेटर मध्ये सुद्धा म्हणजे आपण ज्या वायर टाकतो त्याला स्टेटर कॉइल आपण म्हणतो. ठीक आहे, स्टेटर मध्ये ज्या वायर वगैरे टाकतो त्याला आपण काय म्हणतो, स्टेटर कॉइल म्हणतो. नंतर
वायरिंग वगैरे करण्यासाठी वायरिंग बॉक्स वगैरे असतो, ठीक आहे. ही इंड बेल आहे म्हणजे आपल्या मोटरला हे करण्यासाठी, ठीक आहे. हे कव्हर आहे, हे सुद्धा म्हणजे फॅन कव्हर आहे. एक छोटा फॅन असतो, कूलिंग फॅन आपल्या मोटरसाठी. तुम्ही जर पाहिला असेल तर असा छोटासा फॅन लावलेला असतो. तो काय करतो, फॅन आतमध्ये हवा पाठवत असतो आपल्या मोटरमध्ये. गॉट इट मित्रांनो? ओके. सो हे वेगवेगळे पार्ट आहे, पण हे सगळे पार्ट आपले म्हणजे काय डिस्कस आपल्याला करायचे नाहीये, ठीक आहे. आपल्या इलेक्ट्रिकल साठी म्हणजे बघा, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये फक्त इलेक्ट्रिकल इंजिनियर नसता, मेकॅनिकल सुद्धा असता. ह्या मोटरचं म्हणजे शेप वगैरे ते मेकॅनिकल इंजिनियर डिसाईड करणार. आपण इलेक्ट्रिकल पॅरामीटर किंवा इलेक्ट्रिकलच्या ज्या गोष्टी आहेत त्या डिसाईड करणार, की बाबा रोटर जे आहे, रोटरचं स्लॉट कसं ठेवायचं, रोटरमध्ये किती वाइंडिंग टाकायच्या, रोटरचे पोल्स किती असणार, ह्या सगळ्या गोष्टी आपलं काम आहे. मग तेच आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहे. सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार नाही. म्हणजे आपले मेन पार्ट कोणते आहे, रोटर आणि स्टेटर हे आपल्या मेन पार्ट आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचे. बाहेरचे जे मेन पार्ट आहे ते मेकॅनिकल वाल्याचे आहे, राईट. ओके. सो बाहेरच्या गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे शिकायचं नाही, म्हणजे खूप जास्त डीप मध्ये जायचं नाही, ठीक आहे. डीप मध्ये आपल्याला कशामध्ये जायचं, ह्या दोन पार्ट मध्ये, स्टेटर कसा, रोटर कसा. स्टेटर मधून पॉवर कशी जाते रोटरकडे, रोटर मधून ती पॉवर मेकॅनिकल मध्ये कशी ट्रान्सफर होते, हे आपलं मेन काम आहे. हे आपल्याला डिस्कस करायचंय. ओके. आता बघा, ह्या इमेज वरून आपल्याला इंडक्शन मोटर कशा पद्धतीची असते हे थोडं म्हणजे आपल्या डोक्यात आलेलं असेल, ठीक आहे. की बाबा एक मोठा आपण कव्हर घेतो, त्याच्यामध्ये स्टेटर टाकतो, त्या स्टेटरमध्ये वाइंडिंग असतात, त्याच्यामध्ये 3 फेज सप्लाय कनेक्ट करतो, नंतर आतमध्ये आपण रोटर टाकतो, ठीक आहे. रोटरला शाफ्ट कनेक्टेड असतो आणि त्या शाफ्टला आपण लोड कनेक्ट करतो. 3 फेज सप्लाय स्टेटरला दिला, आपला रोटर रोटेट व्हायला चालू होतो, म्हणजे आपला लोड रोटेट व्हायला चालू होतो. सिंपल. ओके. चला पुढं. नाउ क्लासिफिकेशन ऑफ इंडक्शन मोटर. मागचं जे क्लासिफिकेशन पाहिलं ते आपण एसी मशीनचं पाहिलं, ठीक आहे. आता इंडक्शन मोटर, स्पेसिफिकली इंडक्शन मोटरचं क्लासिफिकेशन 2 मिनिटांमध्ये कव्हर करूया, कारण ऑलरेडी आपण एसी मशीन मध्ये क्लासिफिकेशन पाहिलेलंच आहे. ओके. सो 2 मिनिटांमध्ये बघा, जर फेज वर घेतला, नंबर ऑफ फेजेस, तर सिंगल फेज आणि 3 फेज इंडक्शन मोटर असतात. सिंगल फेज मध्ये सुद्धा बघा, सिंगल फेज इंडक्शन मोटर कुठं यूज केली जाते, फॅन आहे, रेफ्रिजरेटर आहे, वॉशिंग मशीन, म्हणजे डोमेस्टिक जेवढ्या मशीन आहे सिंगल फेज आहे. ओके. 3 फेज कुठं यूज केली जाते, इंडस्ट्रीमध्ये पंप साठी, मधले शेतामध्ये जे पंप वगैरे यूज करतो आपण, ठीक आहे. आपलं जे कॉम्प्रेसर वगैरे आहे, जे एलिव्हेटर आहे, जे आपलं लोकोमोटिव्ह आहे, ठीक आहे, लोको म्हणजे रेल्वे, त्या सगळ्या ठिकाणी 3 फेज आपण यूज करतो. ओके. बेस्ड ऑन रोटर कन्स्ट्रक्शन पाहिलं, स्क्वेरल केज आहे आणि ठीक आहे स्लिप रिंग आहे. स्क्वेरल केजचे काय ऍडव्हान्टेज, स्लिप रिंगचे काय ऍडव्हान्टेज ते आपण नंतर पाहूया डिटेलमध्ये. ओके. इथं दिलेले आहे, पण नंतर डिटेलमध्ये अजून पाहूया. त्याच्यामुळे इथं फक्त 2 टाईप ध्यानात ठेवा, स्क्वेरल केज आणि ठीक आहे स्लिप रिंग, त्यालाच वाउंड रोटर सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. ओके. नाउ इंडक्शन मशीन जे आहे, तुम्हाला मी सांगितलं की बाबा इंडस्ट्रीमध्ये जवळपास 90% इंडक्शन मशीनच यूज केली जाते. मग इंडक्शन मशीन का बरं यूज केली जाते, काय त्याचे ऍडव्हान्टेज आहे, काय त्याचे डिसएडव्हान्टेज, काय त्याचे ऍप्लिकेशन कुठं कुठे यूज केले जातं, ठीक आहे. डीसी मशीन का बरं यूज केली जात नाही. ओके. जर असा क्वेश्चन आला तर हे सुद्धा तुम्ही म्हणजे लिहू शकता, काय ऍडव्हान्टेज आहे इंडक्शन मशीनचे. ओके. सो ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहे ऍडव्हान्टेज मध्ये, की सिंपल आणि रगड असतात. सांगितलंय मी तुम्हाला, येस सांगितलंय, ठीक आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन खूप सिंपल आहे आणि रगड आहे म्हणजे स्ट्रॉंग आहे. ओके. लो मेंटेनन्स त्याच्यामध्ये असतं, इफिशियन्सी त्याची जास्त असते कम्पेअर टू डीसी मोटर, त्याची कॉस्ट कमी असते. जर सेम टाईपच्या मोटर घेतल्या डीसी आणि एसी सेम रेटिंगच्या, तर ह्याची कॉस्ट कमी असते. सेल्फ स्टार्ट असते, ठीक आहे. रिलायबल ऑपरेशन आहे, ठीक आहे, म्हणजे लॉंग लाईफ आहे, रिलायबल आहे, ठीक आहे. कौरक बी चालते, ठीक आहे, किती वेळ चालू शकते, ठीक आहे. रिलायबिलिटी मध्ये काही इश्यू नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण डिस्कस केलेल्या आहे किंवा बाबा म्हणजे पाहिलेले आहे. डिसएडव्हान्टेज आपल्या इंडक्शन मोटरचे काय काय असू शकतात ते आपण आता इथं डिस्कस करूया. ओके. पुढे तर आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंच आहे, पण हे जे काही आपण पाहतोय मित्रांनो, हे सगळं इंट्रोडक्शन आहे असं तुम्ही समजा. त्याच्यामुळे खूप डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये आपण जात नाहीये, ठीक आहे. वरून वरून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. डिसएडव्हान्टेज काय आहे तर बघा, स्पीड कंट्रोल इज अ डिफिकल्ट, म्हणजे थोडी ह्याच्यामध्ये कम्पेअर टू डीसी मोटर इथं ऍक्युरेट स्पीड कंट्रोल करायला थोडा इश्यू येतो, ठीक आहे. कारण हे एक स्पीड कंट्रोल डिफिकल्ट असतं. स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो थोडा लो असतो. नो स्टार्टिंग टॉर्क म्हणजे काय बघा, बऱ्याच म्हणजे काही काही असे हेवी ऍप्लिकेशन असतात ज्याचा म्हणजे एनर्जी खूप जास्त असतो. त्याला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला टॉर्क खूप जास्त लागतो किंवा फोर्स खूप जास्त लागते. जसं की असं समजा एखादा जाडाजुडा माणूस असतो किंवा एखादा त्याला म्हणजे धक्का द्यायचा म्हटलं ना तर म्हणजे खूप जास्त फोर्स लागतो मित्रांनो.
ओके, तसं लोड बाबतीत असतं, जेवढा मोठा लोड त्याला स्टार्ट करण्यासाठी तेवढा जास्त टॉर्क लागतो. ओके, इंडक्शन मोटरचा टॉर्क म्हणजे कमी असतो. इन केस ऑफ स्क्वेरल केज मोटर थोडा कमी असतो, म्हणजे हा एक डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे. स्लिप कॉज पॉवर लॉस. ठीक आहे, आपल्या म्हणजे मोटरमध्ये पॉवर लॉस सुद्धा होतो स्लिपमुळे, पण डीसी मोटरपेक्षा पॉवर लॉस कमीच असतो, पण पॉवर लॉस होतो. हा सुद्धा काय आहे, डिसएडव्हान्टेज आहे. स्टार्टिंग करंट आपल्या इंडक्शन मोटरमध्ये जास्त असतं, म्हणजे मोटर स्टार्ट केल्याबरोबर काय होतं मित्रांनो माहितीये का, ती करंट खूप जास्त हेवी करंट ओढून घेते. जर तुम्ही पाहिलं तुमच्या आजूबाजूला, म्हणजे घराच्या आजूबाजूला एखादं म्हणजे काही इंडस्ट्री असेल किंवा गिरणी वगैरे असेल फॉर एक्झाम्पल, ती चालू केली, ठीक आहे, किंवा शेतात बघा तुम्ही मोटर चालू केली तर जी लाईट आहे थोड्या वेळासाठी डिम होते. का बरं डिम होते, कारण सुरुवातीला आपली इंडक्शन मोटर खूप जास्त करंट फ्लो करते आणि त्याच्यामुळं बाकीचं जे काही म्हणजे आजूबाजूला लाईट वगैरे असेल ते डिम होऊन जातं, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप खूप जास्त होतो. कळलं ना. ओके, सो हा सुद्धा डिसएडव्हान्टेज आहे. पॉवर फॅक्टर आपल्या मशीनचा कमी असतो. ठीक आहे, ऍट लाईट लोड किंवा सुरुवातीला, हा सुद्धा एक डिसएडव्हान्टेज आहे. पॉवर फॅक्टर कमी असतो. का बरं, पॉवर फॅक्टर जर कमी असला तर जो युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे ते ऍक्च्युली थोडं कमी पडतं, त्याच्यामुळे हा सुद्धा एक डिसएडव्हान्टेज म्हटला जातो. ओके, सो काही डिसएडव्हान्टेज आहेत, तरी सुद्धा आपली इंडक्शन मोटर फार फार सुपेरियर आहे डीसी मशीन पेक्षा. ओके, पण प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडव्हान्टेज असेल तर काही ना काहीतरी डिसएडव्हान्टेज असतात. ठीक आहे, 100% ऍडव्हान्टेज पॉसिबल नाहीयेत. आता ह्याचे ऍप्लिकेशन काय मग इंडक्शन मोटरचे, जिथं पहा जिथं जिथं मोटर आहे ना त्या सगळ्या ठिकाणी इंडक्शन मोटरच आहे, त्या सगळ्या ठिकाणी इंडक्शन मोटर युज होते. ओके, सो जर तुम्हाला कोणी ऍप्लिकेशन विचारलं इंडक्शन मोटरचं, तर तुम्ही झोपेत उठून म्हणजे असं डोळे चोळताना सुद्धा सांगू शकता की बाबा हे एसी बघ, हे फॅन बघ, ठीक आहे, तिकडे मिक्सी बघ, ती वॉशिंग मशीन बघ, ठीक आहे, इलेव्हेटर बघ, लिफ्ट बघ, ठीक आहे, रेल्वेने जात आहे रेल्वेचं इंजिन बघ, ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये जा, इंडस्ट्रीमधल्या मोटरी बघ. ठीक आहे, ह्या सगळ्या ठिकाणी आपली काय होते, इंडक्शन मशीन, इंडक्शन मोटर काय होते, यूज होते मित्रांनो. ओके, म्हणजे तुमचा फॅन असो, ब्लावर्स असो, ठीक आहे, पंप्स असो, कंप्रेसर असो, कन्व्हेअर असो. कंप्रेसरचं काय एक्झाम्पल आहे मित्रांनो, कंप्रेसर तुम्ही कधी त्या पंक्चरवाल्याची दुकान पाहिली का, त्याच्यामध्ये जी हवा भरणार असतो ना, ठीक आहे, हवा भरतो ना, म्हणजे हवाला पहिल्यांदा कंप्रेस करतो मित्रांनो त्या कंप्रेसरमध्ये आणि नंतर पुन्हा टाकतो. किंवा आपले रेफ्रिजरेटर बघा, त्याच्यामध्ये सुद्धा कंप्रेसर असतो. ठीक आहे, आपल्या एसी मध्ये सुद्धा कंप्रेसर असतो. ओके, सो कन्व्हेअर मध्ये युज करू शकता. कन्व्हेअर बेल्ट असतो ना, इकडून तिकडे जातो, ठीक आहे, कन्व्हेअर बेल्ट त्याच्यामध्ये सुद्धा युज करू शकता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये ते कन्व्हेअर बेल्ट पाहिलं असेल. किंवा बाबा कुणीतरी चुकून तुमच्यामध्ये बाबा एरोप्लेन वगैरे कुठे गेलेले असतील, ठीक आहे, गेलेले बी असतील, काही सांगता येत नाही, चुकून म्हणू शकत नाही मी. ठीक आहे, जनरली स्टुडंट अवस्थेमध्ये आपल्याला तो म्हणजे मौका मिळत नाही, पण ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले असेल बघा, लगेज कुठं कलेक्ट करतो आपण, त्या बेल्टवर कलेक्ट करतो ना, ते बेल्ट रोटेट कुणाच्या हेल्पने होत असतील, इंडक्शन मोटरच्या. ओके, इलेव्हेटर्स किंवा क्रेन्स बघा, ठीक आहे, इलेव्हेटर म्हणजे लिफ्ट वगैरे आपली. ठीक आहे, मशीन टूल्स जे आहे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये युज होतात जनरली मशीन टूल कटिंगसाठी वगैरे. ठीक आहे, कशावर, इंडक्शन मोटरवर काम करता. इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये सुद्धा आपण इंडक्शन मोटर युज करतो. ठीक आहे, इंडस्ट्रियल ड्राईव्ह आणि फॅक्टरीज, मोठ्या मोठ्या फॅक्टरी, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपली इंडक्शन मोटर युज होते. ओके, आजकाल रोबोट वगैरे येतात बघा, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा इंडक्शन मोटर आपण युज करू शकतो. ठीक आहे, सो हे झाले इंडक्शन मोटरचे ऍप्लिकेशन. ठीक आहे, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन. चला पुढं, आता कन्स्ट्रक्शन, इथून आपलं मेन चालू होतं बघा मित्रांनो. ठीक आहे, मेन सब्जेक्ट आपला कन्स्ट्रक्शन पासून चालू होतो. आतापर्यंत जे काय होतं ते फक्त इंट्रोडक्शन होतं, म्हणजे असं नाही की त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकत नाही, 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यावर. ठीक आहे, प्रत्येक टॉपिकवर 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. एसी मशीनचं क्लासिफिकेशन, एसी मशीनचं इम्पॉर्टन्स, ठीक आहे, इंडक्शन मोटरचं क्लासिफिकेशन, ठीक आहे, इंडक्शन मोटरचं ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आपल्याला 2 मार्काचा येऊ शकतो. पण जो मेन आहे ना कोर सब्जेक्ट, तो इथून चालू होतो. गॉट इट. ओके, सो चला आपण काय करूया आता, ह्याला सेकंड लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये काय करूया, कव्हर करूया. ठीक आहे.